नमस्कार एचएम भारत न्यूज। परळीतील मरहूम तौहीद खान हत्या प्रकरणी सेट चौकशीची मागणी, आरमान फाउंडेशनचे पाचोरा तहसीलदारांना निवेदन। पाचोरा जळगाव। प्रतिनिधी अभिमन बाविस्कर। 6 जुलै 2026। परळी येथील मरहूम तौहीद खान खेरती खान यांच्या हत्येची विशेष तपास पथक सेटमार्फत निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय, आर्थिक मदत व पुनर्वसन मिळावे या मागणीसाठी आरमान फाउंडेशनच्या वतीने पाचोरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 31 मे 2026 रोजी घडलेल्या या हत्येमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। तसेच कथित व्हायरल ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून सत्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। मृत्यूपूर्वी मारहाण, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न किंवा कटकारस्थान होते का याचाही तपास करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। प्रमुख मागण्या: सेट मार्फत निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी, फरार आरोपींना तात्काळ अटक, कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी, पीडित कुटुंबाला इंडियन रुपी 10 लाखांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी, शासनामार्फत सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती। यावेळी आरमान फाउंडेशनचे अध्यक्ष फयम शेख, खलील देशमुख, समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ डोंगरे, खंडू सोनवणे, सय्यद तारिक, वसीम शेख, हरुण बागवान, अभिमन बाविस्कर व दीपक दांडगे उपस्थित होते। निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालक व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि चालू घडामोडींच्या बातम्यांसाठी एचएम भारत न्यूजला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या बातमीबाबत तुमची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा। एचएम भारत न्यूज, निर्भीड, निष्पक्ष, निसंदेह। या निवेदनाची जर प्रशासनाच्या माध्यमातून वेळेत किंवा गंभीरता लक्षात न घेता या आमच्या प्रमुख मागण्या जर येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण न झाल्या, पाचोरा शहरामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र असा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही भविष्यामध्ये काढू। तत्पूर्वी महाराष्ट्र शासन, पाचोरा प्रशासन यांना आमची नम्र विनंती राहील की आमची जी वेदना आहे ही लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला अबाधित ठेवून भारतीय संविधानाला ज्या पद्धतीचे मूल्य पडतात त्या मूल्यांचा आदर ठेवून आज आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। भविष्यामध्ये जर या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचा असा आक्रोश मोर्चा काढू, या शासनाच्या धोरणांच्या विरोधात जन आंदोलन उभे करू।